संग्राम अर्थातच राजकोट बॉयज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। काय सामना आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये, निश्चितच पहिला सामना आपण पाहिलं तर सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार आणि शेवटचा चेंडू 3 धाबा असताना विश्वेश वांगणकरच्या बॅटमधून निघणारा ॲक्वा स्पोर्ट्स राजकोट चौकार आपल्याला पाहायला मिळाला। विश्वेश वांगणकर यांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर यायचं आहे। भाजप तालुकाध्यक्ष सन्माननीय संजयजी वेंगुर्लेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। विनंती असेल विश्वेश वांगणकर आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांच्या समवेत राजकोट बॉयज मित्रमंडळाचे आणि या आयोजनाचे सर्व या स्पर्धेचे सर्व आदरणीय सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक आला आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। मंचावर विनंती असेल विश्वेश वांगणकर, मी विनंती करतोय आदरणीय ललित चव्हाण नगरसेवक मालवण नगर परिषद, 1 मिनिट खेळ थांबवा, नगर परिषद मालवण नगरी ललितजी चव्हाण आणि सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित केलं आहे। जोरदार टाळ्या करूयात विश्वेश साठी। लक्षात घ्या पंचांकडून या ठिकाणी आणि आयोजन समितीकडून सूचना आहे, दोन्ही संघ लक्षात घ्या, जर टेक्निकल इश्यू राहिला तर त्या ठिकाणी पंचांचा निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे विश्वेश वांगणकरसाठी अजून 500 रुपयांचा पारितोषिक येते। चैतन्य कोचरेकर गवळदेव 7 हे संघाचा खेळाडू, त्याच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक येत आहे। स्ट्राईकवर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आदरणीय संतोषी कांदारे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे। चैतन्य कोचरेकर गवळदेव 7 धन्यवाद, बेस्ट ऑफ लक। पुन्हा एकदा मनपूर्वक ओळीयात मॅचच्या दिशेने आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय राजकोट बॉयज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम। त्याचप्रमाणे सन्मान्य श्री राजू दुधवडकर यांच्याकडून साई माधव आणि समीर जाधव यांच्याकडून देखील 500 टोटल 1000 रुपये विनंती करतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी खांदारे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक रोख रक्कम 1000 या ठिकाणी वितरित केले जात आहेत। त्यानंतर विनंती असेल आमचे सोनू खांदारे यांना की आपल्याला यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हे 500 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी वितरित केलं आहे। अतिशय सुंदर कामगिरी म्हणावी लागेल, विश्वेश वांगणकर अतिशय विशेष कामगिरी केली आहे, त्यामुळे हा सामना जिंकलाय। ओके, सामना चालू होतोय, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल काळप आपण पाहतोय गोलंदाजी एंडकडून सोहम तेजस स्पोर्ट्स त्या ठिकाणी टॉस विन झाला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। 4 षटकांचा हा सामना असेल आणि या 4 षटकांची लढत आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळते हे देखील पाहणं उत्सुक्याचं असेल। मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रथमेश उपळेकर साथीला आपल्याला पाहायला मिळतोय, कालच्या रात्रीचा स्टार खेळाडू अर्थातच राजू माइनकर मॅन फ्रॉम वेता बाबर्डे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मॅन फ्रॉम कुडा, 2 तगडे ताकदवंत संघ कुडा वर्सेस कुडा हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय। आणि दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर आपले 7 खेळाडू सिंधुदुर्गाचं टॅलेंट आपल्याला मैदानावर पाहायला मिळतंय। अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स संघ असेल किंवा सायली स्पोर्ट्स संघ असेल, दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते अर्थातच सिंधुदुर्गाचे हे नामी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक उभे असतील त्यांना विनंती असेल आपण थोडंसं लांब राहायचं आहे कॅमेऱ्यापासून, आणि बॅनरवर ज्यांनी हात ठेवले असतील त्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती असेल की आपण बॅनरपासून आणि लाईटच्या पोलपासून आणि कॅमेऱ्यापासून थोडंसं लांब राहायचं आहे। उळ्यात मॅचच्या दिशेने पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला तर 2 टॅपचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रथमेश उपळेकरच्या माध्यमातून या 2 धाबेनिशी धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। 2 धाबा पहिले षटक हाताळतोय तो राहुल काळप मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी, यावेळेला मात्र हलकेच स्टेअर करतो, यावेळेला मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल। नौसाग एंडकडे थोडासा डेंजर एंडकडे म्हणावा लागला असता मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचतोय तो प्रथमेश उपळेकर। धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावली 3 धावांवर, पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर अतिशय
सगळ्या क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असा सामना आपल्याला मैदानावर पाहायला मिळाला आहे. तो अर्थातच आदिनारायण परुळे संघ या सामन्यात विजयश्री संपादन करून राजकोट बॉयज मित्रमंडळाच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला संघ म्हणतोय. तर या दोन संघामध्ये कोणता संघ त्या ठिकाणी त्यांच्या समोर आपलं आव्हान निर्माण करेल हे थोड्याच वेळात येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल काळप साथीला आपण पाहतोय. गोलंदाजी एंडकडून स्ट्राईकवर राजू माइनकर, नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश उपळेकर ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये सायली स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करताना सुरेख ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हमध्ये हा चेंडू अतिशय सुंदर क्लासिकल अंदाजामध्ये चेंडूला कव्हर रिजनमध्ये एकेरी धाब्यासाठी आणि एकेरी धाब्यानिशी आपण पाहिलं तर मैदानावर 5 चेंडूंचा केस समाप्त होतोय. 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत स्कोरिंगचं काम पाहत आहेत नागेश परब, या ठिकाणी ऑनलाईन स्कोरबोर्ड चालवणारे आमचे मित्र अक्षय कोळी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे ऑनलाईन त्या ठिकाणी स्कोरिंगचं काम करत आहेत. त्यानंतर आपण समोरच्या अँगलने जो आपल्याला कॅमेरावर पाहायला मिळतोय तो विघ्नेश मुळे. त्यानंतर आपण पाहतोय साईड अँगलला या ठिकाणी आपल्या राकेश पांढरे आहेत. त्यानंतर या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तब्बल घडीला जर आपण पाहिलं तर यूट्यूबच्या द्वारे प्रेक्षक जोडले जात आहेत. त्यांची संख्या मिनिटाला त्या ठिकाणी वाढते. कारण ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली तर निश्चितच श्री साई स्पोर्ट्स ऑटोमॅटिक कॅमेरा देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जो सध्याच्या घडीला आपण पाहतोय खास आकर्षण आहे या स्पर्धेचा. षटक समाप्त होतंय. षटकानंतर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 6 धाबा. गोलंदाजी एंडकडून मॅन फ्रॉम वॉलीबॉल सुशील बंगे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डाऊन द लेग, अवांतरची धाव एक्स्ट्रा धावेने आपण पाहतोय मैदानावर. या अवांतर धावेने धावफलकावर बदल प्राप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली गेली ती आता 7 धावांवर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या बनली आहे 7 धावा. मित्रप्रेम तेंडोली यांच्या वतीनं विश्वेश वांगणकर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक केलं आहे. मात्र हे पारितोषिक आपण हाफ इनिंगमध्ये त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत. 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. धन्यवाद मित्रप्रेम तेंडोली संघ, आपलं देखील मनापासून या ठिकाणी आभार असतील. वेत मॅचकडे आपण पाहतोय मैदानावर एकेरी धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकेरी धावेनिशी धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर 8 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील बंगे वर्सेस प्रथमेश उपळेकर. हे बॅटल सोहम तेजस स्पोर्ट्स विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. संधी निर्माण झाली होती. मैदानावर अपील देखील केलंय. मयुरेश शिवडावकरकडनं पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू सुटला होता. सेकंड अटेम्पमध्ये चेंडूचा कलेक्शन झालंय. पंच आपण पाहतोय मैदानावर मुन्ना फाटक, संतोष मेस्त्री आणि रॉनी फर्नांडिस. नॉट आउट, नो डाऊट नॉट आउट निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. 3 पंच एकत्रित येऊन या ठिकाणी विचार विनिमय करून नंतरच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अर्थात आपण पाहतोय प्रथमेश उपळेकर स्वतःच्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित राहील. मयुरेशकडनं चुकी झाली. डॉट चेंडू आलाय मात्र पुनरागमन करावं लागेल मैदानावर. सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचा जर आपण विचार केला तर मगासा पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये देखील अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी तगडे संभाव्य विजेता म्हणून संबोधला जाणारा विजय प्रेयसी जपान 7 या संघाला त्यांनी मात दिली. यावेळेला आपण पाहिलं तर त्यांचा सामना अर्थातच त्यांची गाठभेट या मैदानावर पडली ती सायली स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. यावेळेला मात्र सुरेख फटका ड्राईव्ह केला होतोय. ऑफ ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय कव्हर रिजनमध्ये, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये प्रथमेश उपळेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या अंदाजामधील क्लासिकल कॉपी बुक स्टाईलमधील हा फटका क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटच्या पुस्तकी खेळातील हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉपी बुक स्टाईलमध्ये हे फटके प्रथमेश उपळेकरच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या डबल अंकात अर्थातच 10 धाबा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आपण पाहतो तर प्रथमेश उपळेकर सध्याच्या घडीला 6 धाबांवर खेळतोय. राजू माइनकर 3 धाबा आणि एक एक्स्ट्राची धाब आहे आपण पाहतोय. हे सध्याचं समीकरण आपण पाहतोय. अचूक मत आणि ठाम निर्णय म्हणावा लागेल तो राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतोय. आपण हे दुसरं पर्व अनुभवतोय. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,11,000 रुपयांचं आकर्षक पारितोषिक रोख रकमेचं आणि त्याच्या समेत आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि या संपूर्ण मालिकेतील मालिकावीरासाठी
हो प्लेड ऑन होतोय. यावेळेला आपण पाहतोय बॅटची एज लागली आहे आणि निश्चितच आपण पाहिलं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळून देतोय मॅन फ्रॉम वालावल सुशील बंगे. प्रथमेश उपळेकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे डीजे स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री मिल्टन फर्नांडिस यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्मान्य श्री मिल्टन फर्नांडिस यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती असेल आणि पुन्हा एकदा सूचना आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी पायऱ्या आहेत जे व्यासपीठावर येण्यासाठी त्या पायऱ्या आहेत. कृपया करून आपल्याला विनंती असेल आपण त्या पायऱ्या सोडून खाली बसायचं आहे. आपल्याला विनंती आहे किंवा आपण उभं राहून त्या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घ्या. प्लीज आपल्याला विनंती आहे पायऱ्यावर कुणीही उभे राहू नका किंवा बसू नका. आपल्याला विनंती असेल. या बेला मात्र प्रयत्न सुशील बंगेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश शिवडावकर तिसरं षटक गोलंदाजी एंडकडून धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय. धावसंख्या पोहोचते ती आता 12 धावा. 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश आणि नॉस्टॅक एंडला आपण पाहतोय तर अर्थातच प्रतीक बोगटे मॅन फ्रॉम पावशी गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर नियंत्रणित गोलंदाजी आणि वेगवान मारा करण्यासाठी प्रसिद्ध असणारा गोलंदाज रफ्तार का सौदागर म्हटला जातो असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश शिवडावकर मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ. चांगला चेंडू. यावेळेला मात्र वेगाने जाणारा चेंडू आपण पाहतोय. चारोकाने चित म्हणावं लागेल. तमाम धाबांच्या शंका समाप्त होत आहेत. राहुल काळपचं यष्ट्यांच्या मागे सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा जखमी देखील होताना पाहायला मिळतोय. राहुल काळप आपण पाहतोय मैदानावर महत्वाचा सामना सध्याच्या घडीला रंगलाय. आपण पाहतोय तो अनुभवतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम. अर्थातच राजकोट बॉयज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. आणि या उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचे संघमालक आणि आळवे फरसान मार्टचे ओनर आणि मालक सन्मान्य श्री महेश आळवे या ठिकाणी उपस्थित होते. विनंती असेल राजकोट मित्रमंडळाच्या वतीनं की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री चंदन कांबळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मयुरेश गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. राजू माइंडकर लाईनला पिकअप केलाय. सुंदर फटका कॉपी बुक स्टाईलचा नजाकत दाखवणारा तो अर्थातच सिंगल साठी कन्वर्ट करतोय राजू माइंडकर. खोलवर येतोय चेंडू. आपण पाहतोय यॉर्कर लाईन वाईड यॉर्कर आणि यॉर्कर लाईन पद्धतीचीच गोलंदाजी आपल्याला मयुरेश कडून अनुभवायला मिळेल. मात्र सावध पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच राजू माइंडकरचा. कारण राजूला देखील माहिती आहे 4थं षटक अजून येणे बाकी आहे. त्यासाठी आपण मैदानावर तळ ठोकून उभं राहणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला देखील ड्राईव्ह केला होता. चेंडूवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एकेरी धाव त्या ठिकाणी मेल. एकेरी धाबेनिशी धावसंख्या वधारली. धावसंख्या स्थिरावली. आत्ता मात्र 5 चेंडू 15 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी कुडाळ नगरीतनं देखील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आणि नावं घेतल्यानंतर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आळवे फरसान मार्टचे सन्मान्य श्री महेश आळवे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर सन्मान्य श्री सचिन काळप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर चंदन कांबळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विनंती असेल चंदन कांबळी यांना आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजून एक पारितोषिक येत आहे विश्वेश वांगणकरच्या चौकारासाठी. रोहित मापणकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आभार असेल निश्चितच रोहित मापणकर
हाफ इनिंगमध्ये आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. विश्वेश आपल्याला विनंती असेल, शेवटचं षटक आहे, हे षटक झाल्यानंतर आपल्याला हे पारितोषिक त्या ठिकाणी वितरित केलं जाईल. एक मैत्री स्पोर्ट्स तेंडोली यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि रोहित मापणकर यांच्याकडून 500 रुपये, टोटल 1000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. आपल्यासाठी थोड्याच वेळात आपण हे वितरित करू. त्यानंतर विनंती असेल त्या अर्थातच विश्वेश वांगणकर यांना अनिकेत सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक गुगल पे मार्फत त्या ठिकाणी पोच करण्यात येणार आहे. अनिकेत सावंत यांच्याकडून विश्वेश वांगणकरच्या चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हे विश्वेश वांगणकर आपल्यासाठी गुगल पेद्वारे त्या ठिकाणी पारितोषिक पोचेल. वळसाय मैदानावर निश्चितच आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय बॉक्स टाईप क्रिकेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार, अर्थातच राजकोट बॉईज आयोजित भव्य दिव्य नियोजन असणारी नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धेतील चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. गोट्या कांबळी येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक असेल गोट्या कांबळी साथीला आपण पाहिलं मैदानावर तर राजू माइनकर अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजी आपण पाहिलं तर गोट्या कांबळीच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी, स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट केली जाते ती अर्थातच प्रतीक भोगटेच्या माध्यमातून. एका बाजूने आपण पाहिलं तर प्रतीक भोगटे मॅन फ्रॉम पावशी, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मॅन फ्रॉम वेता बांबर्डे अर्थातच राजू माइनकर आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिक अंदाजमध्ये खेळणारा हा खेळाडू लेदर क्रिकेट आणि ओरम टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नाव अगदी आदराने घेतलं तर असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे तीनही फॉर्मॅटचा जर आपण विचार केला तर परफेक्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो राजू. यावेळेला मात्र डेंजर एंडकडे म्हणावं लागेल. बॅटची इनर एज घेत चेंडू विसावलाय मयुरेश शिवडावकरच्या हातामध्ये. यष्ट्यांचा वेध घेतोय निश्चितच मयुरेश. सुंदर यष्टीरक्षण. बॅक टू द पॅव्हिलियन राजू माइनकर डीजे. डीजे धन्यवाद. JSM इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुंदर आपण ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सुंदर दोन्ही यंत्रणा आहे, त्याचबरोबर लाईटची योजना देखील आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं व्यासपीठ पाहायला मिळते. रनआउटची संधी असेल मात्र सुरेख रनिंग मिडीन द विकेट म्हणावी लागेल. एका बाजूने आपण पाहिलं तर मैदानावर ललित वांगणकर येतोय मॅन फ्रॉम मालवणचा हा स्टार खेळाडू आहे. निश्चित आज मात्र सायली स्पोर्ट्स कुडा संघाचं नेतृत्व प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच सागर किनारा असेल, चापा फायटर मालवण असेल, अनेक संघामधून खेळणारा हा खेळाडू आज मात्र सायली स्पोर्ट्स कुडा संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक भोगटे नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोट्या कांबळी देखील सुरेख गोलंदाजी केली आहे. गोट्या कांबळीने प्राइज विकेट होता राजू माइनकरचा तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत गोट्या कांबळीने राजू माइनकरचा विकेट त्या ठिकाणी मिळवलाय. प्राइज विकेट म्हणावं लागेल सध्याच्या घडीला. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रतीक भोगटे होते. फुलटॉ चेंडू आक्रमण करण्याचा निर्धार फसलाय, अर्थातच फटका फसला. प्रतीक भोगटे फसला. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. हो यावेळेला मात्र थोडासा घसरलेला आपल्याला पाहायला मिळालाय बाबू गावडे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर थोडासा सामना देखील घसरलाय, कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू झाले आहेत आणि 5 चेंडूमध्ये विकेट आपण पाहतोय.
बॅक टू बॅक विकेट त्या ठिकाणी येत आहेत. गोट्या कांबळी ही किमया मैदानावर साध्य करतोय. ज्या गोट्या कांबळीला आपण पाहतो अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर, तो गोट्या कांबळी यावेळेला मात्र चांगलं गोलंदाजी आणि चांगलं यष्टीरक्षण मिस्टर मयुरेश शिवडावकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक प्राइज विकेट अर्थातच बाबू माघारी परततोय. नवीन फलंदाज हितेश तिरावडेकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल, अगदी पहिल्या इनिंगला त्या ठिकाणी ब्रेक देणारा, टार्गेट डिसाइड करणारा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावली 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोट्या कांबळी आक्रमणाचा हा चेंडू, सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोट्या कांबळी आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक या मैदानावर साध्य केले ते 2 यष्टीचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत आणि एक आपण पाहिलं तर मैदानावर थोडासा जोखीम भरलेला फटका खेळत प्रतीक बोगटे माघारी परतला होता. अशा पद्धतीने 3 फलंदाज माघारी परतले. धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर कार्डवर धाबा जमा झाल्यात त्या 18 धाबा आणि विजयाचं लक्ष असेल येणारे 24 चेंडू आणि 19 धाबांची गरज असेल. विनंती असेल विश्वेश वांगणकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. विश्वेश वांगणकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि मैत्री स्पोर्ट्स तेंडोली यांच्या वतीनं विश्वेश वांगणकरसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे आणि रोहितजी मापणकर यांच्याकडून 500 रुपये, टोटल 1000 रुपयांचा पुनश्च एकदा मानकरी ठरतोय. विश्वेश वांगणकर आपण पाहिलं तर चौकार ठोकल्यानंतर निश्चितच आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेऊन ठेवलंय. तो विश्वेश पुन्हा एकदा व्यासपीठावर येतोय आणि विनंती असेल विनंती करतोय आदरणीय गोपी मालवणकर. डीजे वाजलाच पाहिजे. दरम्यान गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक प्रतीक भोगटे. पहिल्या चेंडूवर राहुल काळपचा देखना फटका आपलं सांघिक खातं खोलतोय. स्पर्धेबद्दल माहिती सांगायची राहून गेली. आपण पाहतोय, अनुभवतोय, बघतोय राजकोट बॉयची चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 रणसंग्राम पर्व दुसरं मोठ्या स्पर्धेत आपण वळतो. 1,11,000 दिशेने पाऊल टाकणारा हा खमका सामना. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. प्रथमेश उपळेकर ज्यांनी श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड कुडामध्ये ओपन केलाय. आकर्षक टी शर्ट, शूज, बॅट, त्यानंतर बऱ्याच क्रिकेट सामुग्री असा हा ब्रँड यूट्यूब लाईव्ह वर ज्यांनी अधिराज्य गाजवलाय तोच SSS लाईव्ह मार्फती स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो. 1,11,000ची स्पर्धा, आकर्षक चषकाने नटलेली स्पर्धा, तदनंतर टीव्ही, AC, फ्रीज अशा बऱ्याच मोठ्या पारितोषिकाने नटलेली स्पर्धा. आणि मालवण तालुक्यामध्ये प्रथमच ज्युपिटर मॅन ऑफ द सिरीज सामन्याकडे वळतोय. दुसरा सेमीफायनल सामना रंगला जातोय कुडाळ विरुद्ध कुडाळ असा किंग्स गार्डनच्या मैदानावर. तोपर्यंत डीजे एक सुमधुर संगीत प्रेक्षकांसाठी वाजलंच पाहिजे. क्षेत्ररक्षणात आक्रमकता लावली जाते. मुंबई स्थित क्षेत्ररक्षण सगळं सजवलं जातं तसं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. रोहन कुंडेकर, प्रथमेश उपळेकर आक्रमक क्षेत्ररक्षणासाठी सजवलं जातं. स्टॅगिनशने राहुल काळप, गोट्या गवंडी ज्यांनी अंडरआर्मच्या विश्वार अधिराज्य गाजवलाय. स्वैर चेंडू म्हणून घोषित करतायत पंच. गोट्या अतिरिक्त धाव एकूण 2 धावा, एकूण ह्या 2 धावा घोषित केल्या जातात. ह्या 2 धावने धावसंख्येत भर सुरेख खेळ साकारतायत सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ. निश्चितच क्वार्टर फायनल मध्ये थोडासा वरचढ होता. जपान 7 विजयप्रिय संघ त्या सामन्यामध्ये काय सुरेख खेळ साकारला, अतिरिक्त धावांचा उपभोग घेतला गोट्याने. आणि तदनंतर हा सामना सेमीफायनलमध्ये खेळताना सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ विरुद्ध सायली स्पोर्ट्स कुडाळ. सायली स्पोर्ट्स कुडाळ संघाला निश्चितच कमबॅक करावं लागेल. थोडासा पिछाडीवर दिसताना हा संघ एवढा खेळ साकारलाय. 2 दिवस रात्रीची मेहनत केली आहे. त्या मेहनतीवर पाणी पांघरून फेडणारा सामना. तदनंतरचा सुरेख देखना चेंडू, तदनंतर सुरेख देखना तेवढाच
पंच राहुल काळप मॅन फ्रॉम कुडाळ मॅन ऑफ द सीच्या दिशेने पाऊल टाकताना की मॅन ऑफ द फलंदाज सुरेख क्षेत्ररक्षक सुरेख फलंदाज सुरेख गोलंदाज अशा बऱ्याच मोठ्या पारितोषिकांनी नटलेली स्पर्धा बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 एका बाजूला विचार केला तर आदिनारायण पूर्वे संघ आपली जागा निश्चित करून आहे अंतिम सामन्यामध्ये 1,11,000 दिशेने पाऊल टाकणार हा खमका सामना आहे सेमी फायनल उपांत्यपूर्व सामना सुरेख फलंदाजी राहुल काळपची पाहायला मिळते बघता बघता 5 चेंडूंची सांगता झाली धावसंख्या सरावते ते तब्बल 7 धावा थोडस कॅमेऱ्याच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत कॅमेऱ्याच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत थोडंसं लांब उभं राहायचं आहे मित्रांनो थोडंसं नाही जास्तच लांब उभं राहायचं आहे आता तुमची नावं घेतली जाणार कॅमेऱ्याच्या बाजूला राहते त्यांना विनंती असेल अतिशय महत्त्वाचा सामना आहे मोठी स्पर्धा आहे देखणी स्पर्धा आहे राजकोट बायची स्पर्धा आहे स्ट्रायकिंग राहुल काळप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर प्रत्येक सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ अंतिम सामन्याच्या दिशेने पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय मनगडी दर्जेदार फटका एक षटकाची सांगता धावसंख्या बघता बघता 8 धावा डीजे वाजलाच पाहिजे तर संगीत JSM इव्हेंट देवबाग यांच्या मार्फानं ऐकतोय तदनंतर स्क्रीन पहिल्या दिवसापासून पाहतोय तदनंतर भरली मोठी ही स्पर्धा 1,11,000 सध्याच्या घडीतील सर्वात मोठ्या स्पर्धा तदनंतर मालवण तालुक्यात प्रथमच ज्युपिटर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय मुंबई स्थित खेळाडू सर्व बाहेर आपल्याला पाहायला मिळतात लोकल खेळाडू ही अंतिम सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतील माझी बाबू पाहायला मिळतो मात्र स्ट्रायक प्रिन्स अंडरआर्म क्रिकेटचा ज्याला संबोधला जातो तोच घोट्या पहिल्या चेंडूवर मनगडी फटका खोची स्वरूपाची एकदा बघता बघता धावसंख्या देखणे भर धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद 9 धावा 19 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी थोडासा लेझी फटका पाहायला मिळतोय गती दिली होती टप्पा सुरेख होता बॅटची इनसाइड एज त्यानंतर प्रथमेश चोपळेकर चेंडू सुरेखरित्या आपल्यामध्ये स्थिरावतोय चेंडू निर्धाव धावसंख्या 9 धावा तिसरा चेंडू या देखील चेंडूवर मनगटी फटका पाहायला मिळतोय गोट्या कांबळीयाचा निश्चितच उपांत्यपूर्व सामना आहे महत्त्वाचा सामना आहे सेमी फायनल सेकंड आपण पाहतोय पहिल्या सामन्याचा विचार केला तर आदिनारायण पूर्वे संघाचा विश्वेश एक चौकार खेचला जवळपास 4-5 हजार रुपये घेऊन देखील गेला काय सुरेख खेळ साकारला होता मुंबई स्थित खेळाडूंना बाहेर घरचा रस्ता पाठवणारा खेळ साकारला मात्र ह्या दिशेने आपण पाहतोय कुडाळ विरुद्ध कुडाळ किंग्स गार्डनच्या मैदानावर रंगणारा सामना सायली स्पोर्ट्स विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाचा विचार केला तर त्याने अधिराज्य गाजवलंय 2 ते 3 वर्ष ह्या अंडरआर्मच्या विश्वावर तोच हा संघ आता मात्र बॅटची एज घेतोय चेंडू मैदानाच्या बाहेर पहिला धक्का पहिला हादरा गोट्या बॅक टू द पॅव्हलियन या विकेटसाठी डीजे सुमधुर संगीत ला जो कॅमेरा पाहतोय मित्रांनो पॉइंट रिजरचा कॅमेरा आपण पाहतोय ज्याच्यावर ब्ल्यू कापड गुंडाळलेला आहे तो ऑटोमॅटिक कॅमेरा उपलब्ध करून देतोय शैलेश पाटील यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहतो 184 देशामध्ये लाईव्ह पोहोचवणारा हा YouTube मध्ये अधिराज्य गाजवणारा हा चॅनल एस 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 श्री साई स्पोर्ट्स गोलंदाजी मार्गवर बाबू स्ट्रायकिंग छोटू पाहायला मिळतो अतिरिक्त धावेसाठी चेंडू सोडला गेला पंच गोट्या दोन्ही हात समांतर करतात धावेला दंडित केलं जात आहे धावसंख्या उडी घेते बघता बघता धावसंख्या सरवते तब्बल एका डझनामध्ये 12 धावा अजून 7 धावांची आवश्यकता असेल 7 चेंडू 7 धावा माफ करा अरे 4 षटकांचा सामना आहे विसरले मी सुरेख चेंडू डीजे गाणं वाजव
चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. सोम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघाला माफक आव्हान आहे. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे राहुल काळप, ज्याच्या घरामध्ये बरीच पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज. मात्र बाईक त्याच्या घरी नाही आहे. आज बाईक घरी घेऊन जाईल का? आईला खुश करेल का? येणारा शेवटचा अंतिम सामना आपण पाहूच. तत्पूर्वी अंतिम सामन्यापूर्वी सेमीफायनल आपण रंगवतोय. सायली स्पोर्ट्स विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट्स क्रीडा. दुसरा चेंडू, या देखील चेंडूला सन्मान. बघता बघता एका धावेने धावसंख्येत भर पडते आहे. धावसंख्या उडी घेते आहे. धावसंख्या पोहोचते आहे तब्बल 15 धावा. समीकरण बदलत आहे. 10 चेंडू 4 धावांचं माफक आव्हान असेल सोहम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघासमोर. मात्र क्रिकेट आहे. रोहन कुंडेकर कमबॅक करू शकतो. इथे एखादी हॅट्रिक आली तर निश्चितच सामन्यात रंगत वाढेल. सुरेख चेंडू. मात्र राहुल काळप इराद्याने आलाय. 1,11,000 घरी घेऊन जायचेच आहे, तर बरोबर बाईक देखील घेऊन जायची आहे. असा फलंदाजी करताना राहुल काळप. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. सुरेख फलंदाजी साकारतोय. आदिनारायण पूर्वे संघ, कुठला संघ तुमच्या समोर खेळेल? येणार हे शेवटचे 9 चेंडू सांगतीलच. मात्र सुरेख फलंदाजी राहुल काळप. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनल निश्चितच तसा रंगला नाही जसा पहिला सेमीफायनल रंगला. सुपर ओव्हर मध्ये गेला 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. विश्वास आलेला चौकार. काय सामना रंगला गेला होता. तदनंतरचा देखना स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता. सोम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघ. सोम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघ ठरतोय का अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा? 1 धावेची आवश्यकता आहे. राहुल तब्बल 12 धावांवर खेळतोय आणि मात्र सोहम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघ दुसरा संघ ठरतो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा. महेश साळवे, थोडंसं मैदानामध्ये यायचं आहे, नाचायचं आहे. तुमचा संघ कधीच नाचत नाही. आज खर्च केलाय राजकोट बॉयजने, नाचायला हवंच. डीजे वाजलाच पाहिजे.